नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच माझ्या यूट्यूब चॅनलवरती असलेले सगळे मित्र आणि मैत्रिणींनो, तसेच माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्यासाठी मी स्पेशल यूट्यूबच्या माध्यमातून एक विचार नियमाविषयीची जी समज आहे त्याविषयी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तो आपण शांततेने ऐकून घ्यावा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीवर आपण ध्यान केंद्रित करतो ती वृद्धिगंत होय. हा एक महत्त्वपूर्ण विचार नियम आहे. या नियमानुसार तुम्ही केवळ त्याच गोष्टीवर तुमचं लक्ष केंद्रित करा ज्या तुम्हाला हव्या आहेत. जे हवंय केवळ त्याविषयीच बोला. ओके. मग तुम्हाला नको असणाऱ्या गोष्टी आपोआप नाहीशा होतील किंवा त्यांच्यात परिवर्तन घडेल. यासाठी तुम्हाला केवळ सकारात्मक विचार करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सुख, रचनात्मकता आणि आवश्यक असणाऱ्या गोष्टी सहजतया मिळतील. ओके, यू अंडरस्टँड. हाच नियम ध्यानाबाबतही लागू होतो. ओके, हॅपी थॉट्समधला आहे हा. ध्यान मीन्स मेडिटेशन्स. तुम्ही जर ध्यानावर ध्यान केलं तर ध्यानाची दौलत मिळून सत्याप्रत स्वतःच्या खऱ्या अस्तित्वापर्यंत सहजपणे पोहोचू शकाल. ठीक आहे. आता हीच गोष्ट एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊ. ज्या मुलाकडे त्यांचे आईवडील वेळोवेळी लक्ष देतील ती अतिशय सक्षम आणि सुदृढ बनतात. बरोबर आहे. ज्या मुलाकडे आईवडिलांचं लक्ष असतं त्यांची मुले अतिशय सक्षम आणि सुदृढ बनतात. अशी मुले कमीत कमी कालावधीत अतिशय सद्गुणी बनतात. बरोबर. पण ज्या मुलांकडे व्यवस्थित ध्यान दिलं जात नाही ती अशक्त आणि आजारी बनतात. आता ज्या मुलांकडे ध्यान दिलं जात नाही व्यवस्थित ती मुलं साहजिक आहे अशक्त आणि आजारी बनतात. परंतु ज्या रोपट्याकडे माळी योग्य प्रमाणात लक्ष देतो ती इतर रोपट्याच्या तुलनेत अधिक वाढतात. बरोबर. बहरतात. अशा प्रकारचे प्रयोग प्रयोगशाळेत करण्यात आले आहेत. आता स्वतःला एक प्रश्न विचारा, मी जीवनात कोणत्या गोष्टीवर अधिक प्रमाणात लक्ष केंद्रित करतो? सकारात्मक की नकारात्मक? ओके. निगेटिव्ह और पॉझिटिव्ह? विच इज कॉन्सन्ट्रेट इन युअर माइंड. ओके, युअर अटेन्शन. नकारात्मक गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं ही मनाची सवयच असते. परंतु ज्या मनुष्याचा एक दात तुटलेला असतो त्याचं लक्ष उत्तम स्थितीत असणाऱ्या इतर 31 दाताकडे मुळीच नसतं. बरोबर. त्याचं लक्ष उत्तम स्थितीत असणाऱ्या इतर 31 दाताकडे मुळीच नसतं. तर कुठं असतं? फक्त ते एका दाताकडे. त्याचं लक्ष उत्तम व्यवस्थित असणाऱ्या 31 दाताकडे मुळीच नसतं. काही लोक केवळ नकारात्मक गोष्टीचाच अधिक विचार करतात. मग त्यांच्या जीवनात चुकीच्या गोष्टीचं आगमन होतं. पण विचार नियम जाणतात आपण केवळ सकारात्मक आशादायी गोष्टीवर स्वतःचं लक्ष केंद्रित कराल. परिणामी आपल्या जीवनात केवळ सकारात्मक बाबींचाच प्रेम, आनंद, स्वास्थ्याचं आगमन होईल. ओके. लव, हॅपीनेस अँड हेल्थी आगमन यांचं होणार आहे आपल्या लाईफमध्ये. कळलं? बऱ्याचदा आपल्याजवळ असणाऱ्या उत्तम गोष्टीकडे आपलं मुळीच लक्ष नसतं. चांगल्या गोष्टीकडे आपलं लक्ष असतं का? नसतं. जसं घर, संपत्ती, चांगले मित्र, स्वास्थ्य, कला, गुण इत्यादी या गोष्टीवर ध्यान केंद्रित केल्यास त्या देखील वृद्धिगत होतात म्हणजे वाढतात.
ओके. मन आपण एका ठिकाणी अस्थिर ठेवतोय, परंतु स्थिर राहते का मन? नाही. मग ह्याच गोष्टीसाठी आपल्याला मेडिटेशन करायचं आहे, ध्यान साधना करायची आहे, ध्यान ठेवायचं आहे. म्हणून तुम्हाला आणखी मी पुढचा एक पॉईंट सांगतो, लक्षात घ्या. पण जे स्वतःजवळ आहे त्याची किंमत नसणं हा जणू मनुष्याचा स्वभावच आहे. बरोबर. आपल्याकडे जसं घर, संपत्ती, चांगले मित्र, स्वास्थ्य, कला, गुण इत्यादी या गोष्टीवर ध्यान केंद्रित केल्यास त्या देखील वर्धीकृत होतात. पण ते स्वतःजवळ आहे त्याची किंमत नसणं हा जणू मनुष्याचा काय आहे? स्वभाव आहे. कळलं? त्यामुळेच तो कालांतरानं स्वतःजवळ असणाऱ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकत नाही. मग तो अयोग्य गोष्टीपासून आनंद प्राप्त करण्यासाठी व्यसनामध्ये अडकतो. ओके. जुगार खेळणं, रेसकोर्समध्ये पैसे गमावणं अशा चुकीच्या गोष्टीवर त्याचं लक्ष जाऊ लागतं. कारण खरा आनंद माझ्याच अंतर्यामी आहे या सत्यापासून तो अन्यभिज्ञ असतो, म्हणजे वंचित राहतो. खरा आनंद प्राप्त करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ध्यान करणं आणि योग्य गोष्टीवरच लक्ष केंद्रित करणं होय. यू अंडरस्टँड? समजले तुम्हाला? ध्यान साधना इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट अँड इन युअर पॉइंट इन युअर लाईफ. ओके. तुमच्या जीवनातला महत्त्वाचा पॉईंट आहे हा मित्रांनो, की आपण ध्यान साधना केली पाहिजे. स्वतःकडे बघा, दुसऱ्यांकडे लक्ष केंद्रित करू नका. दुसरा काय करतोय बघू नका. स्वतःला चेक करा, स्वतःला अपडेट करा, स्वतःला नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. म्हणून जाता जाता शेवटी एक वाक्य ठेवून जातो तुमच्यासाठी मित्रांनो, आपल्या जीवनात एक काम झाल्यानंतर दुसरं काम सुरू होतं. आय एम राईट? आपल्या जीवनात एक काम झाल्यानंतर दुसरं काम सुरू होतं. पण व्यग्रतेची सबब सांगून ध्यानाचा अभ्यास करणं टाळू नका. आजच ध्यान करण्याचा शुभारंभ करा. कारण ध्यान, मेडिटेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन आवर लाईफ मित्रांनो. त्याच्यामुळे ध्यान करा. आजपासूनच एक संकल्प करा नवीन वर्षाचा, की आजपासून आपण मेडिटेशन केलं पाहिजे. ते आहेत मेडिटेशनचे फायदे. तुमचं मन लागन, कॉन्सन्ट्रेट होईल बुद्धी, आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित, आणि जीवनामध्ये तुम्ही समाधानी व्हाल. आणि समाधानी असणे ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे माणसाची. ओके. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ मी टाकला आहे तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून, तो कसा वाटला? जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि बेल आयकॉनवरती जाऊन काही कमेंट असतील तुमच्या तर कमेंट पण तुम्ही टाकू शकता. म्हणजे जेणेकरून मला माझ्या व्हिडिओमध्ये आणखी काही नवीन तुम्हाला पाठवायचे आहेत, काही सुधारणा त्याच्यामध्ये करायच्या आहेत. तर या यूट्यूबच्या माध्यमातून, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं काही तुम्हाला फीडबॅक देता येतील ते मला देण्याचा प्रयत्न करा. सो नाईस टू मीट यू फ्रेंड्स. हॅव अ नाईस डे. स्वीट ड्रीम. ओके. बाय बाय.